नमस्कार, रोहिणीज मॅजिक किचनमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत आहे। आज आपण गणेश उत्सवाच्या खास निमित्ताने बनवणार आहोत अत्यंत चविष्ट आणि पारंपरिक तळणीचे मोदक। चला तर मग पाहूया त्यासाठी लागणारं साहित्य। एक नारळ, चिरलेला गूळ 1 वाटी, काजू आणि बदामाचे तुकडे आणि 7 ते 8 वेलची, गव्हाचे पीठ 1.5 वाटी घेतलेले आहे। या वाटीने मोजून पीठ घेतलेलं आहे। पारीसाठी पीठ भिजवून घेऊया। मोदक खुसखुशीत होण्यासाठी त्यामध्ये तेलाचे मोहन घालूया। तेलाचे मोहन घातल्यामुळे मोदक खूपच खुसखुशीत होतात। चवीनुसार त्यामध्ये मीठ घालूया। तेल गरम असल्यामुळे चमच्यानेच पिठामध्ये तेल छान असे मिक्स करून घेऊ। पिठामध्ये तेल छान मिक्स झाल्यानेच मोदक छान खुसखुशीत होतात। आता थोडे थोडे पाणी घालून आपण पीठ भिजवून घेऊ। पुऱ्यांना जसे आपण घट्ट पीठ भिजतो तसेच पीठ भिजवून घेऊ। पीठ सैलसर भिजायचं नाही तर घट्टच भिजावे। आता घट्ट असे आपले पीठ भिजून झाले आहे। त्याला अर्धा तास झाकण ठेवू। सारण्यासाठी नारळ खवून घेऊ। बाजारात अशा प्रकारची खवणी मिळते, त्या खवणीने नारळ छान खवला जातो। हे पहा, खोबरं आपलं पूर्ण खवून झालं आहे। अशा प्रकारे खोबरं खवून घ्यायचं आहे। कढई गरम करायला ठेवली आहे। कढई गरम झाली आहे। आता ह्याच्यामध्ये अर्धा चमचा तूप घालूया। यामध्ये आता खवलेलं खोबरं घालूया। चिरलेले काजू आणि बदाम, वेलची पूड आणि गूळ घालूया। आता हे मिश्रण छान एकजीव करून घेऊ। मिश्रण एकजीव करताना गॅस मंद आचेवरच ठेवावा। हे पहा, सारण आपलं तयार झालं आहे। सारणाचा छान सुगंध येत आहे। आता हे आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ। सारण इथे थंड झालं आहे। आता आपण मोदक बनवूया। मोदक बनवण्यासाठी मी पिठाचा मोठा गोळा घेणार आहे। हे पहा, आणि मी त्याची मोठी पोळी लाटणार आहे आणि मोठी पोळी लाटून वाटीच्या साहाय्याने त्याच्या पुऱ्या करून घेणार आहे। तसं केल्यामुळे मोदक एकसारखे होतात आणि पटकनही होतात। हे पहा, ही पारी बारीकही नाही आणि जाडही नाही, मध्यम आकाराच्या पाऱ्या लाटून घ्यायच्या आहेत। आता आपण यामध्ये सारण भरूया आणि अशा प्रकारे त्याला कळ्या पाडूया। अंगठ्याच्या साहाय्याने सारणमध्ये थोडंसं पुश करायचं आणि बाजूने त्याला कळ्या पाडूया आणि हळूहळू तो मोदक बंद करायचा। हे पहा, हलक्या हाताने केल्यामुळे त्याच्या कळ्या छान दिसतात व मोदक आकाराला छान दिसतो। हे पहा, आपला किती छान मोदक तयार झाला आहे। अशा प्रकारे सर्व मोदक बनवून घेऊया। हे पहा, सर्व मोदक तयार झाले आहेत। कळीदार आणि एकसारख्या आकाराचे मोदक आपण इथे तयार केलेले आहेत। आपले हे मोदक तळून घेऊया। तेल कढईत गरम झालं आहे। तेल कडकडीत गरम होऊ द्यायचं नाही, कारण कुठलाही पदार्थ कडकडीत तेलात जळतो।
आता अशा प्रकारे एक एक मोदक तेलामध्ये टाकूया. मोदक तळताना गॅसची फ्लेम मीडियमच ठेवावी. हे पहा, अशा प्रकारे आपले मोदक चॉकलेटी ब्राऊन कलरमध्ये आपल्याला फ्राय करायचे आहेत. आता हे मोदक किती आपले तळून झाले आहेत. हे पहा, मोदकाला किती छान रंग आलेला आहे. हे पहा, आपले मोदक खमंग खरपूस रंगामध्ये बनून छान तयार झाले आहेत. काय मग, मोदक पाहून तोंडाला पाणी सुटलं ना? मग तुम्हीच बनवा तुमच्या आवडीचे घरच्या घरी सोप्या पद्धतीचे मोदक. कशी वाटली माझी रेसिपी आवडली असेलच तेव्हा बाप्पाला प्रसाद घेऊन जायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि रोहिणीज मॅजिक किचनला सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हां, लवकरच भेटूया नवीन आणि खास रेसिपीज घेऊन. धन्यवाद.